संगमनेर नगरपालिकेच्या 3 प्रभागांमध्ये वीस तारखेला उद्या संगमनेर नगरपालिकेच्या 3 प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे। खरं तर मला वाटलं होतं की 3 तारखेलाच या निवडणुका संपतील आणि संगमनेर 2.0च्या जाहीरनाम्यामध्ये जे आपण कामं सांगितले होते की आपण काय कामं करणार आहे त्यातल्या पहिल्या 100 दिवसातले कामांना सुरुवात झालेली असेल असं मला वाटलं होतं। पण खरं तर या निवडणूक आयोगाच्या सगळ्या घोटाळ्यांनी या संगमनेरच्या विकासाच्या कामांना जी सुरुवात होणार होती त्याला 15 दिवस वेळ घालवण्याचं काम केलेलं असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना इथे बसावं लागतंय, एकत्र यावं लागतंय आणि पुन्हा एकदा उद्याच्या मतदानाची चर्चा करावी लागतेय। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सगळ्यांनी एकदा साहेबांचं स्वागत आपण करूया। संगमनेर सेवा समिती धरणाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर त्या धरणाच्या बांधकाम चालू असतानाच त्या धरणामध्ये संगमनेर शहरासाठी स्वतंत्र अशी पाईपलाईन टाकावी हा विचार ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने आला आणि त्या विचारामुळे आजही संगमनेर शहराला शुद्ध असं पाणी मिळतंय तो विचार करणारे आदरणीय थोरात साहेब आज आपल्यामध्ये आलेले आहेत। ही निवडणूक प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 15 या 3 प्रभागामध्ये उद्या होत आहे। उद्या आपल्या सगळ्यांना जायचंय आणि सिंह चिन्हासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपल्याला जास्त पाठिंबा आम्हाला खरं तर द्यायचा आहे। मी तर समजेल की निवडणूक झाल्यानंतर परवा 21 तारखेला निकाल लागल्यानंतर जास्त जबाबदारी आमच्या संगमनेर सेवा समितीच्या लोकांची ही असणार आहे की ज्यांना डबल आपल्यासाठी मतदानाला जावं लागलं त्यांची जास्त काळजी घेण्याची जबाबदारी आमच्यावर राहणार आहे। एकदाच जाऊन 3 मतं दिले असते तर समजू शकतो, पण आता तुम्हाला 2दा जाऊन मतदान आमच्यासाठी करावं लागणार आहे। तुम्हाला जो त्रास होणार आहे त्याच्यामुळे जास्त त्रास आता आमच्या उमेदवारांनी देखील निवडून आल्यानंतर करावा लागणार आहे, याची देखील काळजी आम्ही सगळेजण घेणार आहे। या निवडणुकीमध्ये आपण मागच्या काळामध्ये काय कामं केले हे सांगितलं, पुढच्या काळामध्ये आपण काय काम करणार आहे ते संगमनेर 2.0च्या माध्यमातून आपण एक जाहीरनामा आपल्या लोकांसमोर आणला आणि मी जसं बोललो तसं पहिल्या 100 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचे कामं आपल्याला करायचे आहेत। संगमनेर 2.0 मधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या उपनगरामधल्या लोकांना छोट्या मोठ्या कामासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात जावं लागणार नाही। यासाठी नगरपालिकेचं एक क्षेत्रीय कार्यालय या भागामध्ये उघडण्याचा देखील निर्णय आम्ही घेणार आहे, जेणेकरून कोणते उत्पन्नाचे दाखले असतील, एनओसी असतील, कोणत्याही जन्ममृत्यूच्या नोंदी असतील, तुम्हाला कोणताही घरपट्टी पाणीपट्टी भरायची असेल किंवा त्या संदर्भातल्या तक्रारी असतील, त्यासाठी आता तुम्हाला नगरपालिकेत जाण्याची आवश्यकता नाही, तर त्याचं एक क्षेत्रीय कार्यालय गणेश नगर परिसरामध्ये करणार, ज्याच्यातून पूर्ण उपनगरामधल्या सगळ्या लोकांची सोय ही इथंच झाली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण करणार। आणि दुसरं क्षेत्रीय कार्यालय आपण दिल्ली नाका परिसरामध्ये करणार, जेणेकरून त्या भागातल्या लोकांसाठी तिकडे व्यवस्था, गावठाणातल्या लोकांना नगरपालिकेच्या कार्यालयात जायची व्यवस्था आणि उपनगरातल्या लोकांसाठी गणेश नगर मध्येच नगरपालिकेचं एक कार्यालय या ठिकाणी करणार, जिथं पूर्ण वेळ स्टाफ असणार जो सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लावणार।
ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करणारच, पण ही देखील व्यवस्था ज्येष्ठ नागरिक असतात, बचत गटाच्या महिला असतात, अनेक लोकांना नगरपालिकेत जावं लागतं, त्यांना जावं लागणार नाही यासाठीची ही व्यवस्था आपण करण्याचा निर्णय खरं तर घेतलेला आहे. तुम्ही जर जाहीरनामा पाहिला संगमनेर 2.0चा तर अनेक प्रश्न आपण त्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला आणि सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणाने आपण या येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. मागच्या काळामध्ये डॉक्टर सुधीर तांबे साहेब नगराध्यक्ष झाले, त्यांच्यानंतर अरुणराव वाकचौरे नगराध्यक्ष झाले, दिलीपराव पुंड नगराध्यक्ष झाले, त्यांच्यानंतर विश्वासराव मुर्तडक नगराध्यक्ष झाले, कैलास शेठ लोणारी नगराध्यक्ष झाले, नंतर दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष झाल्या, परत दिलीप काका पुंड एकदा नगराध्यक्ष झाले. या सगळ्यांच्या काळामध्ये सगळ्या या शहराचे मूलभूत जे प्रश्न होते, पाण्याचा प्रश्न हा सुटला. आता मागे आपण पाहिलं की कोपरगाव मध्ये बोर्ड लागले होते का संगमनेरला जर पाणी मिळतं तर कोपरगावला का नाही, हे बोर्ड आपण पाहिले होते. पण आता काल तर एक नवीनच व्हिडिओ आला कोपरगावचा, त्याच्यामध्ये तिथलं जे पाण्याची टाकी आणि जल शुद्धीकरण केंद्र आहे त्याच्यामध्ये ढिगाने मेलेले मासे पडलेले आहेत. तुम्हाला माझी इथं महिला भगिनी जवळजवळ 70% महिला भगिनीच बसलेल्या आहेत, पुरुष माणसं सगळे मागे उभी आहेत. मला तुम्हाला विनंती करायची की एक दिवस कधी तुम्ही नदीवर गंगामाई घाटावर फिरायला जेव्हा जात असाल तेव्हा सहज म्हणून पंपिंग स्टेशनला जा आणि निळवंड्याचं पाणी संगमनेरला कसं पोहोचतं, त्याच्यावर कसं शुद्धीकरण होतं आणि ते पाणी आपल्याला प्यायला कसं येतं हे एकदा बघून या. 50 ते 150 TDSचं पाणी म्हणजे आरओ प्लांटची सुद्धा घरात फिल्टर लावायची आवश्यकता नाही, इतकं शुद्ध पाणी आज संगमनेर शहराला भेटतंय. आता काय आपल्याला मानसिकता झालेली, फिल्टर लावलं नाही तर आपल्याला वाटतं का पोट दुखल का काय, म्हणून आपण फिल्टर लावतो. पण 15 दिवस तुम्ही प्रयोग करून पहा, फिल्टर बंद करा, कोणालाही पोटदुखी होणार नाही. झाली तर विरोधकांनाच होईल, बाकी कोणाला होणार नाही. इतकं शुद्ध पाणी संगमनेरला आज मिळतंय. आता काही भागामध्ये पाण्याचे टायमिंग वेगळे आहेत, काही ठिकाणी सकाळी येतं, काही ठिकाणी संध्याकाळी येतं, पण रोज पाणी येतं. मागच्या 15 वर्षात असा एकही दिवस नाही की जर अगदीच तिथं टाकी धुण्याचं काम असेल किंवा मोटर बंद पडली असेल, मेंटेनन्स असेल तरच, नाहीतर मागच्या 15 दिवसात एकही दिवस पाणी नाही असं खाडं या शहरामध्ये झालेलं नाही. आणि म्हणून आता आपल्याला या शहराचं पाण्याचं नियोजन अतिशय चांगलं करायचंय आणि एकाच वेळेस सगळ्या शहराला पाणी मिळेल अशा पद्धतीचं नियोजन देखील आपण करतोय. पाणी व्यवस्थापन हे देखील आपण संगमनेर 2.0च्या जाहीरनाम्यामध्ये टाकले. तुम्ही जाहीरनामा वाचला असेल तुम्ही. तसंच तर सगळ्यांचे मी खरं तर पहिलेच आभार मानणार आहे की 2 तारखेला तुम्ही 2 मतदान ऑलरेडी केलेलं आहे. सगळ्यांनी सिंहालाच मतदान केलेलं आहे. सिंहाच्या समोरचं बटन आपण दाबून मतदान केलेलं आहे. एक्झिट पोल हा आता कायद्याने बंद आहे. कायद्याने एक्झिट पोल काढता येत नाही जोपर्यंत मतदान होत नाही. पण जाऊन तुम्ही चौकातल्या पाण्याची टपरी बघा, चहाची टपरी बघा, चौकात जाऊन तुम्ही चर्चा करा, कोणालाही विचारा. संध्याकाळच्या चौकात शेकोट्या लागलेल्या आहेत तरुण मुलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, त्यांना विचारा. महिलांचे तुमचे जे ग्रुप असतील त्याच्यामध्ये विचारा. 2 तारखेला इतकं प्रचंड मतदान सिंहाला या ठिकाणी झालेलं आहे आणि सिंहाचे संगमनेर सेवा समितीचे 25 पेक्षा जास्त नगरसेवक आणि 10,000 पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली तांबे या निवडून येणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा वातावरण संगमनेर शहरामध्ये तयार झालेलं आहे आणि ते यासाठी तयार झालेलं आहे कारण जेव्हापासून ही नगरपालिका खऱ्या अर्थाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागली तेव्हापासून या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचं काम खऱ्या अर्थाने या सगळ्या नगराध्यक्षांनी, नगरसेवकांनी आणि सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. मागच्या काळामध्ये दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष झाल्यावर देखील आपल्याला माहिती आहे
प्रत्येक घराघरामध्ये तिचा संपर्क आहे, प्रत्येक व्यक्तीशी तिचं त्या पद्धतीचं एक नाळ या ठिकाणी नातं जोडलेलं आहे. जनसंपर्काच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही, कामाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही. आणि आता येणाऱ्या काळामध्ये काय काम करायचं याचं विजन देखील आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं खऱ्या अर्थाने एक मोठा माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे. इथे श्रमिक नगर मधले काही लोक आहेत, रामनगर आणि गांधीनगर मधले काही लोक आहेत, मालदाड रोडच्या आरक्षणाच्या जागेमधल्या परिसरातले काही लोक आहेत. हे प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये असे सगळे प्रश्न आहेत. मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की निवडणुकीच्या आधी आम्ही सांगितलं होतं की इंदिरानगर मधल्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मिटवणार. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मागच्या 15 दिवसामध्येच, अजून तर निकाल लागला पण नाही, पण इंदिरानगर मधल्या आरक्षणाचा 100% 700 लोकांच्या घरावरचा सातबारा हा मी त्यांच्या नावावर करून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. आणि जर तुम्ही पाहिलं असेल, विधान परिषदेमध्ये मी भाषण केलं, इथल्या काही अधिकाऱ्यांना आपल्या इथल्या नेत्यांनी सांगितलं की काही करून हे नावावर झालं नाही पाहिजे. त्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकले. त्या अधिकारी नियमबाह्य वागत होते. त्या अधिकाऱ्याची सरकारला बदली करावी लागली आणि लोकांच्या नावावर करून द्यावं लागलं. इतका संघर्ष आम्ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्या इंदिरानगर मधल्या लोकांसाठी केला. तुमच्यासाठी तुम्हाला आश्वासित करतो, मालदाड रोड मधल्या परिसरातल्या लोकांचे जिथं आरक्षणाचे प्रश्न आहेत, तुमची निवडणूक झाल्यानंतर तुमच्या आरक्षण हटवण्याचा देखील पूर्ण कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आणि आरक्षण देखील तिथलं 100% हटणार. रामनगर आणि गांधीनगर मध्ये लोक आहेत, ते खासगी मालकीची जमीन जरी असली तरी तिथं वर्षानुवर्ष राहत आहेत. 2-2, 3-3 पिढ्या तिथं लोकांच्या गेल्या जन्मापासून तिथं लोक राहत आहेत. त्या सगळ्या लोकांना त्याच ठिकाणी किंवा तिथं जवळच कुठंतरी हक्काचं घर बांधून देण्याच्या दृष्टीने देखील एक ठोस कार्यक्रम आपण केलेला आहे. त्यांना देखील हक्काचं घर आपण करून देणार आहे. श्रमिक नगरचा जो परिसर आहे, या श्रमिक नगरच्या परिसरामध्ये खरं तर हा श्रमिक नगरचा परिसर 1975-76 साली ज्यावेळेस नदीला पूर आला तेव्हा तिथून लोकांना उचललं आणि या श्रमिक नगरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. हे इथं लोक आले, त्यांनी तात्पुरते घरं बांधले, ते राहिले. आता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे घरं बांधून देण्याचा देखील पूर्ण प्लॅन हा दिलीप काकांना माहिती आहे, हा आम्ही पूर्वीच केलेला आहे. आज निवडणूक आहे म्हणून ह्या गोष्टी बोलत नाही. या गोष्टी आपण पूर्वीपासून करतो, येणाऱ्या काळात पण करणार आहे. आणि उद्याच्या तारखेला या नगरपालिकेमध्ये देखील संगमनेर सेवा समितीची सत्ता येणार आहे, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच आम्हीच सगळं हे काम करू शकतो, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पाहिलं की मी तर जे इथं कोणी डॉक्टर साहेबांनी आता भाषणात सांगितलं की ही निवडणूक जरी नगरपालिकेची असली तरी आपण बाकीच्या मुद्द्यांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे की संगमनेरात राजकारण मागच्या 1 वर्षात कशा पद्धतीने चाललेलं आहे. मी आता सिन्नरवरून आलो, सिन्नरला गेलो होतो. सिन्नरमध्ये मोठी बैठक होती. नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये एक जन आंदोलन आता सगळीकडे उभं राहत आहे. आपण परवा पाहिलं की